अहो हे सगळं कशासाठी? असू द्या हो. गायकवाड घराण्याची रीतच आहे ती. रिकाम्या हाताना आम्ही कुठंच जात नाही. अच्छा ते हे घर आहे होय तुमचं? लय बारक आहे. भाड्याचं की मालकीचं? भाड्याचं आहे. बरं पाहुणं कुठलं हो तुमचं? म्हणजे म्हणजे तुमच्या घरातल्या सोयरिकी कुठं कुठं झाल्यात? कुठल्या कुठल्या खानदानात पाहुणं आहे ती? त्याच काय आहे, आमचं घरानं तसं लय मोठं आहे. तेव्हा शोभली पाहिजे ना तुमची ही सोयरीक. ಅದು ದುಡ್ಡು ಇದೆ ನಿಮ್ ಕಡೆ? ಅದು ಹೊಲ ಇದೆ ಕಿನಿ ಮತ್ತ ಏನ್ರಿ ಅದು ಹುಂಡ ಎಷ್ಟು ಕೊಡೋರಿದ್ದೀರಿ ನೀವು? अहो ते काय आहे की काका काकींचा लय जीव आहे माझ्यावर. ते काळजी नाही विचारतात. होय, तुम्ही त्यांचं मनाला लावून घेऊ नका. पुरीला बोलवा, औपचारिकता करून घेऊ आपण. काय राणा भाऊजी? वा, छान आहे मुलगी. वा, चांगली आहे मुलगी. ಏನ್ರಿ ಕಾಲ ಬಿಡದ್ದು ರೀತಿ ಇದೆ ಏನಿಲ್ಲ ಈ ಖಾनदाने ಒಳಗ? मोठ्यांच्या पाया पडायचं शिकवलं नाही वाटलं आईबानं? वा, चांगलं संस्कार आहेत. विचारा तू मसनी काही विचारायचं असेल तर. आमासनी तर समजच माहिती. नाव काय? अंजली दिनकर पाठक. शिक्षण? 12वी सायन्स, MA इकॉनॉमिक्स, MPhil आणि आता एज्युकेशन सिस्टीमवर PhD करते. रानदा, गाता येतं का? मला कविता करायची आवड. असं होय. झालं माझं. राणा, तू विचार की तुला काय विचारायचं ते. बरं, मुलाकडून काय अपेक्षा? काही नाही. मग काय अडचण नाही. बस म्हणजे लई झालं विचारणं आता. आम्हासनी असं वाटतं की मुलीला आणि मुलाला थोडं बोलण्यासाठी टाइम द्यावा.
ते गेलं की आपण बाकीचं पुढचं बोलून घेऊ. काय? हो चालेल. अंजली, तू राणाजींना आपलं घर दाखव. नाही कशाला? हो बघितलंय की मी. जावा राणा भाऊजी, हो रीत असते तशी. मी बी जरा बाहेर जाऊन येऊ का? सारखं फोन आल्यात. नाही, इथं कशासाठी आलोय आपण? राणा भाऊजी तुम्ही जा की. जावा. ते मी नाही तुम्ही बोला. नाही तुम्ही बोला. ते अंजलीबाई, अशा टायमाला काय बोलायचं असते? मला तरी कुठे माहिती आहे. त्या बाकीच्या टायमाला काय बाय सुचते, पण अशा टायमाला काय बोलायचं तेच नेमकं कळत नाही. हो मलाही तसंच झालंय. तुम्हाला बी? अहो तुम्ही तर शाळेत एकदम 5-50 पोरांना शिकवता, मग तुम्हाला कसं काय सुचत नाही? तुम्ही कुठे माझे विद्यार्थी आहात? होय, ते बी खरंय म्हणा. जाऊया का बाहेर? नाही नको. म्हणजे मोठी माणसं बाहेर बोलतायत ना, मग आपण असं लगेच बाहेर गेलेलं चांगलं नाही वाटणार. आता सांगितलंय बोलायला तर काहीतरी बोलूया. मग तुम्ही बोला आधी. हे आमचं स्वयंपाकघर. ही भांडी. चांगली आहेत की भांडी, चांगली आहेत. तुम्हाला आठवतंय तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होतात? होय काय? हा तवा. चांगलं आहे. आता तुम्ही बोला. मी अहो आमच्याकडे लय ऊस पिकतो. होय, आणि लय टन साखर बी तयार होती. आता तुम्ही बोला. तुमच्या त्या खूप टनातली साखर ना ह्या आमच्या डब्यात आहे. होय काय? चांगला आहे की डबा. हा तोच डबा आहे जो तुम्हाला उघडता आला नव्हता. हे घ्या. नाही अहो उघडला की, आणि साखर बी आहे यात. कशी आहे साखर? गोड आहे, गोड आहे.
एकदम एकदम तुमच्यासारखे. चला तुम्हाला मागची बाजू दाखवते. होय. आमच्या पाहुण्या रावळ्यांचा लई मोठा गोतावळा आहे. तो सांभाळणं जमणार आहे नव तुम्हासनी. म्हणजे आम्ही नेमकं काय करायचंय? आमचं घरानं लई मोठं आहे, तसाच मानपान बी झाला पाहिजे. आता तुम्ही शहराकडची माणसं आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं काही नसल. पण आम्हाला मात्र आमची परंपरा, आमचं रीतिरिवाज लई महत्वाचं आहे. अहो 10-10 किलो तर नुसतं सोनच असतंय आमच्या अंगावर. काय काका साहेब, बरोबर बोलतोय ना बा आम्ही? एकदम बरोबर सुनबाई. मोठ्याला बी लाजबील असं बोलणं आहे तुझं. आमची अंजली खूप खूप मनमिळावू आहे. थोरा मोठ्यांचा आदर करते. खूप चांगले संस्कार आहेत आमचे तिच्यावर. अहो काकी, ह्यो झाला चांगुलपणा, पण खानदानीपणाचं काय मग? म्हणजे आता तुम्हासनी काही माहीतच नाही तर काय सांगणार आम्ही? आम्हासनी तर समजा अवघडच वाटायला लागलंय बाबा. तुम्हाला खरंच तुमच्या पोरीचं लगीन करून द्यायचंय ना व? अहो त्यासाठीच तर भेटतोय ना आपण. आता बघा, लगीन करायचं तर तुम्ही आणि तुमच्या पुरीनं काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर आमच्या राणा भाऊजींचं लगीन आम्हासनी लई मोठ्या तालेवार घराण्यात करायचं होतं, पण नेमका आमच्या राणा भाऊजींना तुमचीच पोरगी पसंत पडली. पण हा, जे रीतीभातीनं करायला पाहिजे ते करावंच लागेल. नाहीतर आत्ताच नाही म्हणून सांगा, उगं तुमचा ना आमचा येळ नगज आहे. पण आम्ही नक्की काय करायचंय ते समजेल का आम्हाला? ते कळालंच की सुपारी फोडायच्या टायमाला. तुमच्या पोरीला लग्नासाठी नीट तयार करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. गायकवाडांचं लगीन आणि त्यांची सून ही गायकवाड घराण्याला शोभल अशीच पाहिजे. पॉइंट नोटेड मिलॉर्ड. कुठकी लगीन जमवायला नाही, मोडायला आली. आता आपलं लग्न होणार आहे ना, मग हे तुम्ही वगैरे सोडा आणि अरे तुरे बोला. अहो असं कसं? ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे ना. आणि त्यात तुम्ही शाळेत शिकवणारे बाई, मग तुम्हाला आवजाव करायलाच पाहिजे. पण आता मी तुमची बायको होणार आहे, त्यामुळे अरे तुरे केलं तरी काही हरकत नाहीये. नाही नको, आहो जाओ करतच आपलं मन जुळलं ना. कशी दिसते ही साडी? चांगली आहे. नीट बघा तरी. खरंच चांगली आहे. नीट बघा तरी.
ते एकदम भारी दिसते, चाफ्यासारखी, आपल्या केवड्याच्या फुलासारखी. तुम्ही खूप छान दिसताय. राणाजी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं बी तसंच काय झालंय, पण काय सांगता येईना झालंय बघा. माहिती आहे मला. मी जवळ आले की तुमच्या छातीत धडधडायला लागतं ना, आणि दम लागल्यासारखं होतं. होय, पण हे समजा तुम्हाला कसं कळलं? तुमचं मन वाचता येतं मला. मग मला बी शिकवा की. अंजली, अंजली, चला. काय राहणार किती हाका मारायच्या? कधीपासून वाट बघायला सगळी, आणि इतक्या वेळ आत कुठं गुंतला होतास? काकासाहेब, ते पसंती नापसंतीचं बोलून घ्या. हा हा काय राणा, मुलगी पसंत आहे ना व? हा, पोरगी पसंत हाय काय? होय. आणि मुलीचं काय, मुलगा पसंत आहे की नाही? हो, वा, आमासनी बी पोरगी पसंत हाय. परवा मुहूर्त चांगला आहे, आपण याद्या करून टाकू. आणि मानापानाचं जे काय असेल ते त्या दिवशी तुम्हाला कळलंच की. समजा समजा नीट जमलं तर सुपारी बी फोडून टाकू. चालेल. काय काकासाहेब? चालतंय. परवा राणा अंजलीची पान सुपारी नक्की. चला. येतो.